किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते विधिवत पूजा। सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल। अहिल्यानगरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनोखं अभिवादन। विद्यार्थ्यांनी डाळ, तांदूळ आणि गव्हातून साकारली भव्य प्रतिमा। 150 स्क्वेअर फूट कलाकृतीसाठी 18 तासांची मेहनत। शिवप्रेमींमधून कौतुकाचा वर्षाव। कोल्हापुरात नवीन राजवाड्यात 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांचं शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्हिडिओ केलाय पोस्ट। शिवाजी महाराजांचा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन। 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शरद पवारांच्या एक्स पोस्टद्वारे अभिवादन। राज्यव्यवस्था, कर्तृत्वाचा अढळ विश्वास आणि अस्मितेचा जागर यांचं स्मरण करून देणारा गौरवशाली सोहळा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील। तसंच स्वाभिमान, धैर्य आणि लोकहिताच्या मूल्यांचा दीप सदैव प्रज्वलित ठेवण्याचं शरद पवारांचं आवाहन आहे। शिवछत्रपतींच्या पराक्रमानं आणि दूरदृष्टीनं या मातीत स्वराज्याचं नंदनवन फुललं। त्याच जाणत्या राजाला मानाचा मुजरा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी दिल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास शुभेच्छा। शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा म्हणजे स्वाभिमान, न्याय आणि जनकल्याणाचा हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारा हा ऐतिहासिक क्षण। अशा शिवरायांच्या विचारांना आणि स्वराज्याच्या मूल्यांना मुजरा करत जयंत पाटलांच्या शुभेच्छा। तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे। तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिर प्रशासनानंही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी। हे मायबाप सरकार आहे आणि हेच या मंदिर संस्थांचे पदशिका अध्यक्ष सुद्धा आहेत। निर्णय त्यांच्या हातात होता, ते घेऊ शकत होते, परंतु ते का घेतले नाहीत, काय राजकारण त्यांनी आणलं हे कळायला मार्ग नाही। येणाऱ्या काळामध्ये राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आई भवानीच्या सिंहासनावरती झाला पाहिजे, याच्यावर आम्ही नक्कीच आवाज उठवू। लंडनमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन यूकेच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन। शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्शांना अभिवादन करत लंडनच्या रस्त्यांवर काढली भव्य रॅली। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी रेश्मा काळे आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीची शक्यता। तोडगा न निघाल्यास महायुतीच्याच उमेदवारांमध्ये रंगणार लढत। विधान परिषद निवडणुकीत नाशिक आणि जळगाव या जागांवर महायुतीत तिढा कायम। मित्रपक्षांचे उमेदवार आमने-सामने आल्यामुळे तोडगा काढण्यासाठी नेत्यांची बैठकीची मालिका। तर सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। वाटतं याच्यावरती दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत आणि जळगाव असेल किंवा नाशिक असेल त्या दोन्हीकडचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर निघेल। तोडगा म्हणजे काय होणार? तोडगा म्हणजे महायुतीचे उमेदवार सगळीकडे निवडून येतील, ते लवकरात लवकर जो कोण कार्यकर्ता आहे, कार्यकर्ते बघा उत्साही असतात, कार्यकर्त्यांना जे हे वाटत असतं की आपण निवडणुकी लढली पाहिजे, आपली ताकद आहे त्या ठिकाणी, पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा पक्ष घेत असतो आणि ह्या दोन्ही जागेचा विषय नाशिक आणि जळगाव हा लवकरात लवकर समन्वयाने सुटेल। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बँक निवडणुकीत रंगत वाढली। मंत्री संजय शिरसाट यांची ऐनवेळी एंट्री। अब्दुल सत्तार सूचक म्हणून सोबत। भाजपचे नेते अब्दुल सावे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे निवडणुकीच्या मैदानात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पायाभूत सुविधांची आढावा बैठक। निर्धारित मुदतीत कामं पूर्ण करण्याचे अधिकारी आणि कंत्राटदारांना आदेश। तसंच कामात ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचा अधिकाऱ्यांना इशारा। बारामतीतील वादळ आणि गारपिटीच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पाहणी करणार। माळवाडीत मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्या होळ, निंबूतसह बाधित गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। रायगड विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड। तटकरे कुटुंबियांनी घेतली वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची उपस्थिती। काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात भेटीत चर्चा। तर काम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं नितीन गडकरींचं आश्वासन।
नागपूरच्या कन्हानमधल्या दर्ग्यात पश्चिम बंगालच्या महिलेला डांबून ठेवून धर्म परिवर्तनासाठी दबाव. महिलेला दर्ग्यातील लोकांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. पोलिसांनी दर्ग्यातील तिघांना केली अटक. इतर महिलांवरही अन्याय झाला का याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. शहबानिया से मुझे मारा, मुझे नकाब ज़बरदस्ती नकाब पहनाया, मुझसे कलमा पढ़वाया और फिर मेरे को धर्मांतरित करना चाहते थे वो लोग. अभी भी मेरी तबीयत बहुत ख़राब है. मैंने कोलकाता आके मेडिकल करवाया अपना. फिर मैं इतना ही नहीं, इन्होंने मेरा बलात्कार करने की कोशिश की. ताजी तनवीरुद्दीन मेरे ऊपर चढ़ गए थे, बोले कपड़ा खोल, उनका बेटा भी इन्वॉल्व है इसमें. मेरे बाल ऐसे नोच के मेरे साथ गलत किया. सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत. त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांचा सखोल स्टेटमेंट पण घेतला. त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आली. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी पुन्हा चौकशी होणार. याआधी 3 वेळा मतीन पटेल यांची चौकशी झाली आहे. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपपत्रात मतीन पटेल यांचंही नाव. वाशिममध्ये टोल प्लाझावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. आरोपीकडून 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त. गाडीतील 2 जण फरार. आरोपींनी पान शॉप आणि टोल प्लाझावर 500 रुपयांची बनावट नोट चालवण्याचा केला प्रयत्न. छत्तीसगडमधून गांजा आणून सोलापुरात विकणाऱ्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक. 36 किलो 270 ग्रॅम गांजा जप्त. गांजा पंढरपूर तालुक्यातल्या खर्डी इथे विकला जाणार होता. धाराशिवच्या परंड्यात गुटखा माफियांवर मोठी कारवाई. एकाच वेळी 4 गोडाऊनवर धाड. 1 कोटी 2 लाखांचा गुटखा जप्त. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि पुणे येथील विशेष पथकांची संयुक्त कारवाई. इंडिगोनं 6 आंतरराष्ट्रीय विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्यात. प्रवासी संख्या कमी आणि खर्च वाढल्यानं इंडिगो कंपनी प्रशासनाचा निर्णय. 1 जुलैपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत विमानसेवा बंद राहील. पीओपी गणेश मूर्तींच्या अवशेषांवर प्रक्रिया करण्याचा मुंबई महापालिकेतील स्थायी समितीत प्रस्ताव. पीओपी मूर्तींवर बंदीची चर्चा सुरू असताना अवशेषांवर प्रक्रिया का? सदस्यांचा सवाल. पीओपी मूर्तींबाबत पालिकेनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. डिझेल मिळत नसल्यानं भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचत नाहीये. तर दुसरीकडे डिझेलच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चही परवडत नसल्याचं शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले. भारताचा अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वाचा शोध. ऑइल इंडिया लिमिटेडनं अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक गॅसचा लावला नवा शोध. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. हॉर्मुझमध्ये अमेरिका इराण तणाव पुन्हा वाढला. 4 इराणी ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा. गोरुक आणि केशम बेटांवरील रडार केंद्रांवरही कारवाई. आत्मसंरक्षणासाठी पाऊल उचलल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण.